नमस्कार मित्रांनो. आय जस्ट लाईक टू टॉक और जस्ट टेल यू अबाउट फायनान्शियल फ्रीडम. जी मुलं आता 18 ते 21 वयोगटातली आहेत त्यांनी आता जास्तीत जास्त सेव्हिंग करायला पाहिजे किंवा SIP सुरू करायला पाहिजे. तुम्ही म्हणाला आम्ही तर 18 ते 21 वयोगटात आहे, आम्ही जास्त कमवत नाही, तर माझं असं म्हणणं तुम्हाला जो पॉकेट मनी मिळतो तो तुम्ही सुरू करू शकता सेव्हिंग म्हणून. SIP सुरू करा. का? कारण तुम्ही जर आता 18 वर्षाचे आहात तर 10 वर्षानंतर तुम्ही 28 वयाचे व्हाल आणि 28 वयाचे जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला काही डिसिजन्स घ्यावे लागतात. त्यावेळेस लग्नाचा डिसिजन घ्यावा लागतो किंवा PhDचा डिसिजन घ्यावा लागतो, MBAचा डिसिजन घ्यावा लागतो किंवा तुमच्या डोक्यामध्ये अशी आयडिया येते की आपण स्टार्टअप करूया. मग स्टार्टअप करायला तुम्हाला फंड लागतो, पण तुमच्याकडे काहीच सेव्हिंग नसते. समजा तुम्ही एखादा जॉब करत असाल तो आलेला पैसा पण तुमचा असंच कुठेतरी जात असतो आणि त्या वयामध्ये तुम्ही आईवडिलांकडे पण पैसा नाही मागू शकत. मग दॅट टाईम समजा तुमची SIP चालू असेल किंवा काही पैसे असतील तुमच्याकडे तर ते SIPमुळे पण चांगले येतात, म्युच्युअल फंडमुळे किंवा बाकीच्या याच्यामुळे, आणि तो पैसा तुम्ही युटिलाइज करू शकता तुमच्या स्टार्टअपसाठी. तर आम्हाला आमच्याकडे सांगायला कोणी नव्हतं, मात्र तुम्हाला सांगायला आहे. दुसरं एक सांगायचं आहे ते म्हणजे 21 वयाच्या आत पहिली गोष्ट तुमच्या फायनान्शियल लिटरसीची पुस्तकं वाचून झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल रिच डॅड पुअर डॅड झालंच पाहिजे. नंतर सायकोलॉजी ऑफ मनी, असे बरेच पुस्तकं आहेत. ते आत्ता तुम्ही संकल्प करा की रोज 15 मिनटं तरी तुम्ही द्याल आणि ते वाचाल. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. आपण आता द सायकोलॉजी ऑफ मनी वाचतो आहोत. त्याचे काही व्हिडिओज यूट्यूबला मी अपलोड करतो आहे, ते पण तुम्ही नंतर पाहू शकता. धन्यवाद.